झी 24 तास एक पाऊल पुढे. नक्षलवादाचा रेड अलर्ट भाग 2 या कार्यक्रमात आपलं स्वागत. या सेगमेंटची सुरुवात करण्यापूर्वी शेवटच्या सेगमेंटमध्ये जो प्रश्न योगेश मांडलकर यांनी संगमनेरहून विचारला त्याचं उत्तर आता आपल्याला अरविंद इनामदार आहेत. अरविंद इनामदार त्यांनी शहीदांचा प्रश्न विचारला होता की शहीद पॉलिटिशियन झाल्यानंतरच आपल्याला जाग येते का? सामान्य नागरिक जेव्हा शहीद होतात तेव्हा आपल्याला काय वाटतं आणि नक्षलवादी जेव्हा मरतात तेव्हा तेही या देशाचे नागरिकच असतात ना? नक्षलवादी नागरिक आहेत, राजकीय पुढारी नागरिक आहेत आणि एक लक्षात ठेवा की युनिफॉर्म मधला पोलीसही तोही नागरिकच आहे खरं म्हणजे. आणि तो नागरिकांच्या म्हणजे नक्षलवाद्यांसाठी तो झगडतोय आणि त्याच्यानंतर तो राजकीय पुढाऱ्यासाठी सुद्धा झगडतोय. आपण पाहिलं असेल की विद्याचरण शुक्लांचं आत्ता पाहिलं असेल आपण की त्यांना वाचवता वाचवता शेवटची गोळी राहिली त्याने स्वतःला मारून घेतली होती कारण त्याने सांगितलं की मी दुसऱ्याच्या हातनं मारणार नाही. त्यांचा पर्सनल सिक्युरिटी पोलीस ऑफिसर होता. 2005 पासून ते आपण आतापर्यंत 2010 सालामध्ये बघाल तर जवळजवळ 12 ते 14 फार मोठे नक्षलवाद्यांनी हल्ले केलेत. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की 2010 दंतेवाडामध्ये 75 CRPF नक्षलवाद्यांनी मारून टाकलं. भल्या पहाटे एंटायर ऑपरेशन वाजवून 75 CRPFच्या लोकांना गार्द करून टाकलं. काही त्याच्यानंतर 2009ला लहरीमध्ये आपलेच 17 जवान गेलेले आहेत आपण लक्षात ठेवा. त्यानंतर बिहारमध्ये SP आणि DMच्या ऑफिसवरती हल्ला केला, पोलीस लाईनवरती हल्ला केला. पण मग या आणि नाही की नक्षलवाद्यांनी BBC वरती ऑलरेडी संपर्क साधलेला आहे की मी बघितलं आता कुठेतरी ते. आणि साधल्यानंतर त्यांनी काय सांगितलं खरं म्हणजे आम्हाला दोघांनाच मारायचं होतं, बाकीचे मेले त्याच्याबद्दल विश्वास बसतो. आता काय म्हणायचं ते आली बातमी म्हणून मी तुम्हाला सांगतो. नक्षलवाद्यांचे आतापर्यंतचे झालेले सर्व हल्ले हे अत्यंत सुनियोजित केलेले आहेत असं माझं मत आहे. फुल्ली इक्विप्ड होते. फुल्ली इक्विप्ड आहेत. कारण आपण पहा त्यांचं टिपिकल की मोठा ब्लास्ट होतो, गाड्या धडाधड उडतात, त्यात पोलिसांच्या गाड्या उडतात, त्याच्या वेळेला बाकीच्या गाड्या उडल्या असतील. त्याच्यानंतर सगळ्या बाजूने त्यांनी घेरलेलं असतं. अत्याधुनिक त्यांच्याकडे शस्त्र आहेत, ग्रेनेड्स आहेत त्यांच्याकडे बरं का, AK-47 आहेत, रॉकेट लॉन्चर्स आहेत आणि त्याच्यातनं धडाधड गोळ्या 2800 ते 3000 गोळ्या मारल्या गेल्यात. ह्याचा अर्थ हे मिनी वॉर नाही का? इज देअर एनिथिंग लेस दॅन दॅट? माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे की सरकार खरं म्हणजे 2009-10 नंतर ह्याच्यावरती मोठ्या ग्रीन हंट नावाची बरं का, ग्रीन काय त्याची एक ग्रीन ह्याची योजना सुरू झाली चिदंबरमच्या काळामध्ये आणि ती आय डोंट रिमेंबर दॅट एक्झॅक्ट ग्रीन हंट. तर खरं म्हणजे ती अतिशय आवश्यक आहे. कारण कुठंतरी जे व्हायलन्स करतात, ज्यांचा फक्त व्हायलन्सवरती विश्वास आहे, फक्त बंदुकीच्या नळीवरती विश्वास आहे, त्यांच्या पुढे कमळ जाऊन काही घेऊन उपयोग नाहीये. तेव्हा आकाशातली कबूतर आणि कोटावरचे गुलाब काही उपयोगी पडणार नाहीत. कारण इफ दे आर गोइंग टू अटॅक यू, कारण हेच जर असेच जर आमच्यावरती हल्ला करत नसतील पोलीसवरती किंवा एकंदर राज्यावरती असे हल्ला करत असतील, उद्या मुंबईत येऊन हल्ला केला, व्हॉट विल यू डू? उद्या नागपूरमध्ये हल्ला केला, व्हॉट विल यू डू? मार्गारेट थॅचर यांच्या पुस्तकात एक वाक्य आहे, त्या वाक्याची आपल्या प्रतिपादनानंतर आठवण होते आणि ते वाक्य असं आहे, विक्ट्री ऑफ व्हायलन्स एनिवेअर इज विक्ट्री ऑफ व्हायलन्स एव्हरीवेअर. हिंसाचाराचा एका ठिकाणी झालेला विजय हा सर्वत्र झालेल्या विजयासारखा असतो. हाच प्रश्न घेऊन मला जायचा आहे भालचंद्र. मला एकच सांगायचंय की अशा तऱ्हेचा मृत्यूचं तांडव करायचा हा अधिकार आहे का कोणाला? इथे लोकशाही आहे, त्याच्यानंतर इथे निवडणुका होत आहेत. इथं बरं का अगदी आपण लक्षात ठेवा की साधे म्हणजे बायकांची स्त्रियांच्यावरती होणारे अन्याय, त्याच्यानंतर भ्रष्टाचार, लाखो लोक जमतात, आपली बरं का भावना व्यक्त करतात, त्यांना जशा भावना व्यक्त करता येतात तशा आहे. अशा तऱ्हेने बाकीच्यांनी केल्याचा प्रयत्न केला तर व्हॉट विल हॅपन इन दिस कंट्री? वी विल बी इन फॅक्ट सिव्हिल वॉर. द डेंजर इज दिस. कारण ज्यांचा फक्त बंदुकीच्या नळीवरतीच विश्वास आहे, ह्याला दुसरा काय उत्तर आहे? आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही करत असाल, आणि त्यांची तिसरी डिमांड काय माहिती आहे का? आता तिसरी डिमांड आहे की बाकीच्यांना सोडून द्या. म्हणजे जी तालिबानने डिमांड केली, जी बाकीच्या बरं का खालिस्तानवाल्यांनी डिमांड केली, ती त्यांची जर डिमांड असेल तर काय फरक आहे मला आपण सांगा.
आणि पोलीसही शेवटी आपण लक्षात त्यामुळे ठेवा, त्यांना कोणत्याही प्रकारची दया माया दयामाया कोणत्याही काय, दयामाया प्रकारचं आपण कल्पना करा, दयामाया आत्ता सुद्धा त्यांनी पाहिलं असेल आणि स्वतः बरं का मी त्याला पाहिले अनेक वेळेला की पोलिसांच्या प्रेतांची त्यांनी इतकी विद्रुपता करून टाकलेली आहे की काय बघायचं कारण नाही. एकदा मेल्यानंतर तर संपलंच, मरणांत आणि वैराणी असं म्हणतातच, रामायणामध्ये म्हटलंच आहे. पण मेल्यानंतर सुद्धा प्रेत अत्यंत वाईट तऱ्हेने विद्रूप करणं आत्ता सुद्धा तसंच केलेलं आहे पहा आपण एके ठिकाणी. And this is a very dangerous trend. They want to teach a lesson to everybody. Whosoever opposes us, he has no right to live. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणे अशा प्रकारचं रोखठोक प्रतिपादन आपल्याकडे अरविंद इनामदार यांनी केलंय. मला घ्यायचा एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण नक्षलवाराचा रेड अलर्ट भाग 2 यामध्ये आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे विकास आणि त्याहीपेक्षा कणखरपणे हाताळण्याची परिस्थिती. हे दोन्ही एक साथ चालू शकेल का या विषयावर पण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.